महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे मुंबईतील वरळी डोममध्ये पदाधिकाऱ्यांचा मेळावा करून दाखवलंय ते अभिमानानं सांगूया असं मेळाव्याचं शीर्षक। शिवसेना नेते आदित्य ठाकरे मेळाव्याला संबोधित करणार। कल्याण डोंबिवलीमध्ये काँग्रेसला मोठा धक्का। जिल्हा प्रचार प्रमुख सचिन पोटेंची पक्षाला सोडचिठ्ठी। सचिन पोटे शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा। 2 दिवसात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार। राज्यातील महापालिकांमध्ये 15 लाख दुबार मतदार। मुंबई महापालिकेत अल्प प्रमाण। निवडणूक आयोगाची माहिती। राज्यात आतापर्यंत 15 लाख दुबार मतदार सापडले। अजित पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी। महापालिका निवडणुका जाहीर होताच हालचालींना वेग। पुणे पिंपरी चिंचवडमधील कार्यकर्ते अजित पवारांना भेटण्यासाठी आले। महापालिका निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांची गर्दी। आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या 20 जिल्हा परिषदांच्या निवडणुका लांबणीवर। महापालिकेसोबत 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांची निवडणूक घेणं निवडणूक आयोगाला शक्य नाही। सिंहस्थ कुंभमेळ्यातील पूजा विधी आणि पौरोहित्यासाठी सरकारचा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार। मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतनं आखणी झाली। ही कार्यशाळा 16 डिसेंबरपासून नाशिकमध्ये सुरू होते। त्रिभाषा धोरणासाठी नेमलेल्या नरेंद्र जाधव समितीला 1 महिन्याची मुदतवाढ। शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचा निर्णय। मुंबई पालिका निवडणुकीत भाषेचा मुद्दा वादग्रस्त ठरू नये यासाठी निर्णय। मुख्यमंत्री निधीतनं 35,362 रुग्णांना 299 कोटींची मदत। फडणवीसांच्या निर्देशानुसार प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष स्थापन। निधीचा लाभ मिळवण्यासाठी पूर्वी नागरिकांना मुंबईत यावं लागत होतं। पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी दिग्विजय पाटलांची बावधन पोलिसांकडून 11 तास चौकशी। जमीन गैरव्यवहार प्रकरणात आतापर्यंत 40 मुद्द्यांवर चौकशी झाल्याची माहिती। तर आज शीतल तेजवानीचा पिंपरी चिंचवड पोलीस ताबा घेणार। एक मोठी बातमी। कल्याण डोंबिवलीमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय, कारण जिल्हा प्रचार प्रमुख सचिन पोटेंनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे। सचिन पोटे हे शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा आहे। 2 दिवसात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। इंडिगोच्या गोंधळाबाबतच्या याचिकेवरती सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार। दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश। इंडिगोनं शेकडो उड्डाणं रद्द केल्याच्या मुद्द्यावरती न्यायालयीन हस्तक्षेपाची मागणी। पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा कट पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबानं रचला होता। लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर साजिद जट हा हल्ल्याचा मास्टरमाइंड। एनआयएनं कोर्टात सादर केलेल्या चार्जशीटमध्ये उल्लेख। पहलगाम हल्ल्याप्रकरणी एनआयएकडनं 1300 पानांचं आरोपपत्र दाखल। खड्ड्यांवरनं सर्व महापालिकांना न्यायालयानं सुनावलं। आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडणार नसाल तर भरपाई देत रहा, न्यायालयाचे आदेश। अनिल अंबानी समूहाशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राणा कपूर यांची काल चौकशी झाली। येस बँकेनं रिलायन्स समूहाला मोठ्या प्रमाणात कर्ज दिल्याचा आरोप। येस बँकेनं रिलायन्समध्ये गुंतवणूक केल्याचाही आरोप। बनावट अपार आयडी कार्ड बनवणाऱ्या उच्च शिक्षण संस्थांवरती कारवाई होणार। उच्च शिक्षण संचालनालयाचा इशारा। उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी याबाबतचं परिपत्रक प्रसिद्ध केलं। नाताळ आणि नवीन वर्षाच्या काळात अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी कोकण रेल्वेवरून अतिरिक्त गाड्या धावणार। या गाड्यांसाठी प्रवाशांकडून विशेष भाडं आकारलं जाणार। कोकण रेल्वेवरून मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा, कर्नाटकसाठी एक्सप्रेस धावतील। मराठी साहित्य संमेलन संकेतस्थळाचं आज उद्घाटन। साताऱ्यातील शाहू क्रीडांगणात संमेलन पार पडणार। 1 ते 4 जानेवारीला मराठी साहित्य संमेलन पार पडणार। 1 जानेवारी ते 3 जानेवारीपर्यंत 3 दिवस तुळजाभवानीची सिंहासन पूजा बंद राहणार। तुळजाभवानी मंदिर संस्थानची माहिती। 3ही दिवशी तुळजाभवानीच्या पुजारी मंडळासाठी सिंहासन पूजा आरक्षित। उत्तर भारतातून आलेल्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात थंडीचा कडाका। राज्यात धुळे, नाशिक, परभणी, सोलापुरात थंडीची तीव्र लाट येणार। हवामान विभागाचा अंदाज। ला निनाच्या प्रभावामुळे जानेवारीपर्यंत थंडीची तीव्रता कायम राहणार।